सुनील राऊतांची ही प्रतिक्रिया आपण पाहिली। तिकडे मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय प्रसाद लाड हे मातोश्रीवर पोहोचलेले आहेत अशी ही माहिती मिळते। दरम्यान किरीट सोमय्यांना असलेल्या विरोधाबाबत शिवसैनिकांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांनी। ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघामधील सर्व शिवसैनिकांनी एकच नारा दिलेला आहे, तो म्हणजे एकच स्पिरिट नो किरीट। का नारा देतात ते थेट आपण शिवसैनिकांकडून जाणून घेणार आहोत। का तुम्ही नारा देता, काय कारण आहे त्यामध्ये? या नारा देण्याचा मागचा उद्देश आमचा एकच आहे की ज्या मातोश्रीला आम्ही मंदिराप्रमाणे समजतो त्या मातोश्रीवरती गेले 4-4.5 वर्ष किरीट सोमय्यांनी शिंतोडे उडवायचं काम केलं आहे, खोटे नाटे आरोप केलेले आहेत आणि म्हणून शिवसैनिकांच्या मनातून किरीट सोमय्या उतरलेले आहेत। परंतु जर ऐकलं का, जर ह्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जर उमेदवार बदली करून दिला तर नक्कीच आम्ही त्या उमेदवाराचा प्रचंड मताने विजयी करू। किरीट सोमय्याला विरोध करण्याचं एकच कारण आहे, गेली 4 वर्ष किरीट सोमय्यांनी, ज्याला आम्ही मंदिर मानतो ते मातोश्री, ज्यांना आम्ही आमचा आराध्य दैवत मानतो ते पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या अंगावर जे शिंतोडे उडवण्याचं काम केलेलं आहे, त्यांचा जो अपमान केला आहे, त्यांना माफिया म्हणालेला आहे, त्यांना सांगितले त्यांनी त्यांची प्रॉपर्टी दाखवावी। मैं उत्तर भारतीय हूँ और जो सोच रहे हैं ना कि उत्तर भारतीय सभी बीजेपी को वोट देंगे, मैं फडणवीस साहब से गुजारिश करूंगा कि यदि बीजेपी की सीट यहां से जीतना है तो किरीट सोमय्या को हटाना है। गेल्या 4-4.5 वर्षामध्ये किरीट सोमय्याने एकही काम केलेलं नाही। स्टार्टिंगला जेव्हा इलेक्शन होतं त्यावेळेला फक्त त्यांनी प्लॅटफॉर्मचे उंची मापर केली, छोटी मोठी कामं केल्यानंतर जे त्यांचा एकच उद्योग होता का शिवसैनिक आणि जे आमचं आराध्य दैवत मानलेले मंदिर जे आहे ते मातोश्रीवर टीका करण्यामध्ये त्यांचे 4 वर्ष खर्च झालेले आहेत। शिवसेना स्पिरिट नो किरीट, शिवसेनेचा स्पिरिट नो किरीट। आपण बघतोय की एकच नारा शिवसैनिकांनी दिलेला आहे ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये, एकच स्पिरिट नो किरीट। आणि या नाऱ्यामुळे इथले जे विद्यमान खासदार आहेत भाजपचे किरीट सोमय्या यांच्या अडचणीमध्ये खूप मोठी वाढ झालेली आहे। किरीट सोमय्या यांचं भवितव्य अडचणीमध्ये आणि संकटात देखील सापडलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट नवनाथ कोंडेकरसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई।